गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज केरलामध्ये आमचा चौथा दिवस आहे आणि आम्ही मुन्नारमध्ये आहोत. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये आता राहत होतो, आता आम्ही तिथून चेकआउट करतो आहे. पण तिकडचं जो सिनेरी आहे ना, असा प्रत्येक व्यक्ती एक्सपेक्ट करतो की त्याच्या बाल्कनीमधून असा सीन दिसला पाहिजे. एनिवेज, आता आम्ही निघतो आहे. आम्हाला जास्त लेट नाही करायचं कारण की इथून आम्ही टेकडीला जाणार आहोत आणि तिथून आम्ही बऱ्याच गोष्टी अजून काय करणार. तर तिकडचा प्रवास थोडासा लांबचा आहे, म्हणून मग आम्ही लवकर निघतो आहे, लेट न करता. ज्ञानदाची पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही आमचं सामान घेऊन खाली उतरतो आहे. गेली. तिच्या आईबाबांची रूम एक्झॅक्टली बाजूला आहे. ती आय थिंक तिकडे काहीतरी बोलायला गेली असेल काही ते कामानिमित्त. आत्ता होती पण ठीक आहे. एनिवेज, आपण पुढे भेटूया तिला. तर कालचा म्हणजे ह्याच्या आधीचा तिसरा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये आम्ही जी काही धमाल मस्ती केली तशीच आता या व्लॉगमध्ये पण आम्ही धमाल मस्ती करणार आहोत. तो स्टे ट्यून. तर ज्ञानदा आहे ना, आईच्या रूममध्ये नव्हती गेली, ती वॉशरूमला गेली होती. ठीक आहे, तर आता आम्ही निघतो इथून आणि या हॉटेलचं नाव आहे ब्रिटिश काउंटी. हां, आणि आम्ही काल जी काय म्हणतात फन अँड ॲडव्हेंचर केलेलं त्याचं नाव आहे ड्रीमलँड. फन अँड ॲडव्हेंचर. ट्राय करा तुम्ही. ते तुम्हाला जीप मिळेल, म्हणजे ते जीप राईड. या अशा प्रकारे एक्झॅक्टली समोरच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही केरळमध्ये, तुम्ही मुन्नारमध्ये येऊन तुम्हाला जर तसं व्ह्यू हवा असेल ना, जे फोटोज आम्ही स्टोरीवर वगैरे शेअर केले, ढग आहेत आपल्या बाल्कनी बाहेर, डोंगर, जर तो व्ह्यू हवा असेल तर तुम्ही येऊ शकता या हॉटेलमध्ये. छान आहे. ब्रिटिश काउंटी. येस. आता आम्ही निघतोय. बॅग्स पॅक होत आहेत गाडीत. पॅक झालेले आहेत, शिफ्ट होत आहेत. ठीक. आता आम्ही चाललोय कुठे नंबर? टेकडी टेकडी नावाचं गाव आहे, तिथेच आहे. चालू. आणि जाताना वाटत आम्ही नेहमीप्रमाणेच ॲडव्हेंचर करत करत जाणार आहोत. आणि आय थिंक आता एलिफंट राईड्स, एलिफंट बाथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करायच्या आहेत. चलो, बाय बाय. ओजी यूट्यूबर गाडीत झोपलेले आहेत आणि त्यांनी मला त्यांचा कॅमेरा दिलेला आहे शूट करायला. सो आम्ही ॲज यू ऑल नो, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आम्ही ऑन द वे टू टेकडी आहोत. आणि जसं गाव बदलतं आहे तसं नारळ पण काहीतरी वेगळ्या पद्धतीचं दिसतं. व्हाईटिश नारळ आहेत. आणि लुक ॲट दिस, काहीतरी लाल रंगाची केळी आहे तिथे. आणि नेहमीचे आपल्याकडे मिळतात तशी वेलची केळी पण आहे. आणि आम्ही चहा पिणार आहे. आणि मला असं वाटतं नारळ इथे वेगळ्या पद्धतीचे दिसतात. सो नारळ पाणी सुद्धा घ्यावं गाडीत. थँक्यू. पण आता बसून पिऊया चहा. सी
लंडन मेड म्हणून आहे, तिथे आलो या लोकेशनवर. मोठा गणपती बाप्पा आहे बघा. आणि इथे नारळ पाणीचे स्टॉल्स आहेत, फ्रेश नारळ पाणी. ऑरेंज ज्ञानूनी ऑरेंज घेतलाय. खाणार आहेस का? हां, काही नाही. हाय, आता आपण आलेलो आहे एलिफंट कॅम्पमध्ये, जिथे आपल्याला एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. सो बघूया आता. हत्ती बघायला मिळणारे हत्ती बघायला मिळणारे, हत्ती आपल्याला आंघोळ घालणारे, आपण हत्तीला आंघोळ घालणारे, सगळंच करणार आहे आपण. येस, लेट्स सी, लेट इज गो. इथे एलिफंट राईड आहे आणि खूप क्यूट एलिफंट आहे. आम्ही तिकीट्स काढल्यात, पण इथे वेटिंग पण खूप आहे, लोक खूप आहेत हत्तीची सवारी करण्यासाठी. ज्ञानदानी 2दा जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या आधी 27 जण आहेत, त्यानंतर तुमचा नंबर. तरी ज्ञानदानी परत जाऊन विचारलं आणि तिची बाजूची सीट होती ती गेली. तर बिचारे आमचे बाबा उठून फिरायला गेलं तेव्हा ती बसली. आता हत्ती दिसते का तुम्हाला? हा बघा, आमचा नंबर लागला आता. आणि आता फायनली आम्ही हत्तीवर बसलोय. बाबा किती क्यूट आहे हा. जिस देतोय आणि आम्हाला वेटिंगला थांबवलंय बघ. तुलाच बसायची हाऊस होती ना? आपण आपटू ना, धानकण आपटू खाली, माहिती का पडलो की. अच्छा, बोलशील नाही फालतू. अरे सांगतोय म्हणून नाही, डरशील नाही, बिंदास. मला याच्यापेक्षा तुझ्याकडे बघून हसायला जास्त येतोय. मला तो आवडतो ना दाखवत. मी वेलची आणि कॉफी बीनच्या झाडातून शेतातून चालतोय. कॉफी मागे आमच्या भीती गेली ज्ञानूची. कॉफी त्याच्यात दिसतच नाही. बॅक कॅमेरा करावा लागेल. खूप छान वाटलं, पण इच्छा नाही त्यांच्या अंगावर बसायची, कारण की बिचारे एवढं वजन घेऊन सगळ्यांना फिरवतात. पण त्याच्या डोळ्यात बघितलं रे ना, असं खूप काय म्हणतो, खूप असं वाईट वाटतं. हा पण खूप गोड आहे. अरे तर केस आहेत मस्त. आम्ही चेंज केले कपडे, कारण की तिकडे असं आहे की हत्ती त्याच्या सोंडेमध्ये पाणी भरून तो सगळ्यांना असा आंघोळ घालतो. मी नाही म्हणत होते, पण ज्ञानदाची इच्छा आहे ती करावं, म्हणून मग आम्ही एलिफंट बाथ करायला चाललो आहे.
तर ते जे काय वरती कपडे होते टी शर्ट तिच्या बॅगेमध्ये सॅगमध्ये, ते टी शर्ट तिने काढून एक मला दिलं आहे, एक तिने घेतलं आहे आणि ती चेंज करायला घेते वॉशरूममध्ये. आता आम्ही हे सगळं चेंज करून तिकडे परत चाललो आहे. स्टे ट्यून. आता चालले भिजायला. मी नाही भिजत, मला नाही आवडत भिजायला. हौशी मॅडम चाललेल्या आहेत. आता ते तिला त्याच्या अंगावर बसवतील आणि अंघोळ घालतील. बस बस ज्ञानदा, काही नाही होत. यू कॅन डू इट. अरे बैठी की तू, बैठ चल. कम ऑन ज्ञानदा. अरे असं कसं काय, यू कॅन डू इट, कम ऑन. अरे पडली तरी ते माती, काय होत नाही. देख छोटा छोटा बच्चा बैठ गया रे. पप्पा, हमारे पप्पा जाओ, हमारे पप्पा. बस बस चल, कम ऑन. बस बस, मी आहे इकडे. बिचारा बस ग, तो कधीची वाट बघतोय बघ कसं झालं त्याचं तोंड. ऐकत नाही पोरगी. नाही नाही बस चल लवकर, कम ऑन. लेट इज गो. नाही नाही काय नाही करणार, तो तुला आधार देतोय. काय नाही काय नाही, चल कम ऑन. हे बघ फुटेज जास्त होते ज्ञानदा, चल आपल्याकडे बॅटरी हे कमी आहे डेटा. कम ऑन ज्ञानदा. नीचे जाऊ. अच्छा स्लिपरी नहीं है ना. नाही आहे, जा. तो बोलतोय तू शांत राहा, तुला मी बरोबर घालतो तर आंघोळ. वन्स मोर, वन्स मोर. आई ग पिल्लू कसं झालं ते. नाही ना अंघोळ घालायची पूर्ण. झालं झालं. मिठी मार त्याला, मिठी मार. Was it Nama? हो गया? अभी है और एक टर्न है. No, no done.
हो ना. बिचारा तो पण आंघोळ करतो. मला करायचा नव्हता तरी मला करायला लावलं हिने. पण मला खूप मजा आली. खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. मस्त वाटलं. कसला आहे ना तो गुड. ए गुड्डी, काय करतोय? हाय का काय? आता फोटो. भिजल्यानंतर असा अवतार झालेला आहे. एनिवेज आम्ही खूप मजा केली आहे. आता आम्ही जंगल सफारीसारख्या गोष्टी आहेत इथे, तर ते चाललो. बसचं तिकीट इथे बुक करावं लागतं. तिथे गेल्यानंतर बोट पण आहे. जर तुम्हाला बोटीत बसून जायचं असेल तर तुम्हाला बोटचं तिकीट बुक करून पुढे जावं लागेल. सेम जंगल सफारी जसं फिरवतात तसंच काहीतरी आहे. आता बघू, कळेल. मलाही माहीत नाही एक्झॅक्टली. फर्स्ट टाईम लेट्स सी. ज्ञानादाई येते आहे. तिने कुठली तरी खीर घेतली होती स्पेशालिटी खायला. तर इथे आतमध्ये खायला अलाउड नाही आहे, म्हणून खाऊन तुम्ही आतमध्ये बसू शकता. फिलिंग काय खाल्लं तू? पायासम खीर. आम्ही किती ब्युटिफुल दिसतोय. आप बोलिए बाबा. पनीर टिक्का मसाला चाहिए. इकडे पनीर टिक्का मसाला. आम्ही चाललोय आमच्या बोटीत. जलज्योती आमच्या बोटीचं नाव. ही ना. हो. आमच्या सीटवर बसलो आणि आमचे जॅकेट
आलेले खूप लोक आहेत. ज्ञानदा तुकाराम चला जायचंय. मी फायनली बस स्टॉपला आलो, जिथून आम्हाला घेऊन गेले होते तिथे आम्हाला परत सोडलं. हे तिकीट काउंटर आहे इथे. आता खूप भूक लागली आहे आणि थकलो पण खूप आहे. सो वातावरण खूप गार होतं तिकडे. म्हणजे आम्ही जितका बोटीत प्रवास केला वातावरण एक नंबर होतं आणि थंडगार होतं. जेव्हा तुम्ही कधी विजिट कराल गरम कपडे सोबत ठेवा, शॉल, स्वेटर्स, मोजे, शूज वगैरे घाला जेणेकरून बॉडी वॉर्म राहते. असंच गेले तर, आणि आम्ही ऑलरेडी भिजलो होतो. आम्ही वरचे कपडे फक्त बदलले होते आणि तसंच गेलेलो कारण की पॉसिबल नव्हतं. सो आम्हाला खूप थंडी वाजली. मग पोटात नाही तसं थोडंफार ठीक आहे, बट आज आम्ही व्यवस्थित अजून जेवलो नाही आहे. दुपारचं जेवण आमचं झालेलं नाही आहे. आता जेवण आपली ज्ञानदा तुकारामांना खूप भूक लागली आहे. हां, कारण की ग्लासभर खीर खाल्लेली ना जाताना. हां, मग मी सांगितलं तुला पण तू खा थोडीशी, जरा पोटाला आधार राहा. गोड नाही आवडत. अरे पण काय मिळत नसेल तर थोडंसं ते. आता आम्ही आमची गाडी शोधतोय. ते बघ मिळाले, भेटले. पण मजा आली, खरंच मजा आली. खूप छान क्लिअर पाणी आणि जंगल सफारी सिनरी यार एक नंबर सिनरी. एक खरं खुरं फॉरेस्ट बघायचं असेल तर खरंच. चलो अभी हम जाते, मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में. तर आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो आणि रूमची खूप सुंदर आहे. मी गेल्या 2 ब्लॉगमध्ये रूमचं इतकं काही दाखवलं नाही, बट आता आमची रूम दाखवली. आमचं वॉशरूम आहे, हा कबोर्ड आहे आणि अजून दाखवते ही आणि आनंदा खालीच आहे, अजून आली नाही आहे ती. येईपर्यंत मी फ्रेश होऊन घेते. मग आता पुढचा प्लॅन काय माहीत नाही. आता 7 वाजले, आमच्याकडे खूप वेळ आहे. सो आज काय करायचं माहीत नाही. आणि आमचे जे काही प्लॅन्स होते ते आज शॉर्ट टर्मला होते, त्याच्यामुळे जास्त काही करता नाही आलं. बट ठीक आहे. मी पण आज आहे ना खूप लेझी असं फील करते. म्हणजे मला सारखी झोप येते. मला माहीत नाही हा ब्लॉग किती मिनटाचा झाला आहे, कसा होणार आहे काय, पण हो हत्तीमुळे मला थोडीशी मजा आली. अदरवाईज दिवस आमचा असाच फिरण्यात गेला, ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. आणि उद्या आमचा स्पेशली दिवस आहे. उद्या आम्ही हाऊस बोटमध्ये राहणार आहोत दिवसभर आणि तिथे रात्र काढणार आहोत. मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलं आहे की हाऊसबोटमधला त्यांचा एक्सपिरियन्स काहींचा चांगला नव्हता, आता काहींचा चांगला आहे. आता आमचा एक्सपिरियन्स कसा असेल मला माहीत नाही, बट लेट्स सी. तर आता फ्रेश होते कारण की आम्ही ओले झालो होतो आणि आम्ही तसेच फिरतो. खूप इची होते, झोप पण येते. आय एम सो सॉरी, झोप पण येते. सो आता आम्ही जाते, फ्रेश होते आणि मग भेटूया परत. स्टे ट्यून. मी जेवायला बसलो आहे आणि आमच्या इथे क्यूट मारिया इथे समोर बसलेली, तिचे मम्मी पप्पा तिथे जेवायला बसले आणि ती सगळ्यांना हाय करते. से हाय मारिया, से हाय, हाय टू एव्हरीवन, से हाय. ती सगळ्यांकडे अगदी मन मोकळे होऊन बसते, सगळ्यांना हाय करते. सो व्हेरी प्रीटी. प्रीटी म्हटलं केवढा आनंद झाला तिला.